गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज आम्ही पांडवलेणीला जात आहोत. ही माझी पिया, ही माझी श्रुती आणि माय बेस्ट फ्रेंड रोशन. लेट्स गो. इथून पायरींचा रस्ता सुरू होतो. लेण्यांपर्यंत पायऱ्या आहेत. तिथून पुढे आपल्याला चढण करायचं आहे. हाय श्रुती. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. किती वेळ झाली तू पांडवलेणीला? मी काउंट नाही आहे, 25 to 30 टाइम्स. वाव. आणि वरतीपर्यंत गेली का? हो, टॉप. ही होती श्रुती दुसाने आणि नेहमी आमच्याबरोबर ट्रेकिंगला येते. ओके. श्रुती आणि रोशन सर त्या बाजूने चालले आहेत आणि मी आणि पिया इकडनं येतोय. हो ना श्रुती आणि रोशन सर ह्या रस्त्याने आलेत. परत आता इथे आम्हाला भेटले. या काय करताय तुम्ही? इकडनं जाणार आहे का इकडनं पायऱ्याने येणार? यस, इकडनंच जाऊ. ओके, बाय बाय. जा. हो, थांबा. नाही ग्राउंड फ्लोर बसवलं पाणी. आणि त्या कंट्रोलमध्ये खूप थंडी आहे. अहो मॅडम, तिथलं टेम्परेचर तुम्ही वाढलेलं आहे, कमी करायचे. आपण बोलतो होते जवळ येत. आले का? यस सर. Done for today. आम्ही आता पांडवलेणीच्या जिथे केव्ज आहेत, जिथे लेणी आहेत, तिथं पोचलो आहोत आत्ता. आणि लेणी आत्ता बघायचे का आल्यावर पाहिजे? आल्यावर बघायचं. ओके, चला पहिली वरती जाऊ, नंतर केव्ज बघू आम्ही. चलो, लेट्स गो. ओके, तर आता आम्ही हाफ लेणींपर्यंत आलो आहे पांडवलेणीच्या. तर आता टॉपला जायचं आहे, तर चला. ह्या पांडवलेणीचे शेवटच्या लेणी आहेत आणि पूर्वेकडच्या बाजूला एंड होतो आणि त्या बाजूने सुरुवात होते लेण्यांना. तर आपण बघूया 1 नंबर लेणी आणि त्याच्यानंतर इकडे बघूया. चला. संडे असल्यामुळे इथे खूप गर्दी असते. सॅटर्डे संडे जवळजवळ भरपूर नाशिककर इथे येतात. ही एक लेणी आहे. काय नंबर आहे? ही 2 नंबर लेणी. 2 नंबर लेणी आहे. खूप सुंदर इथली. इथे खूप जण फोटोज पण काढतात. नेचर व्ह्यू केव्जमध्ये छान येतात. या आत्ता तरी इथे गर्दी नाही आहे, थोड्या वेळात खूप गर्दी होईल. तर
असं आहे, मी तुम्हाला फुल दाखवते. हे केव्स पप्पा नाही घुसणार तुम्ही. काय घुसलं नाही. इतके बारीक झाले. सरांनी बारीक करून टाकलं. पांडव लेणीच्या पश्चिमेकडच्या बाजूला रोप आहे वरती चढायला. सर तुम्ही श्रुतीला घेऊन जा. श्रुती जा, ठेव मोबाईल. या आम्ही चढलो. मजा घेत होते का? चढता येत नाही मला. चल बेटा. आले? जा तू पण. धरलंय का? टाका डायरेक्ट पाय. नाही पडणार, वरती पाय टाका फक्त तुम्ही. मम्मी हा टाका पाय घसा. ए शाबाश. आल्या चला हा. चला आपल्या 1 नंबरला पोहोचायचं आहे. तर बिगिनर्स ट्रॅकरसाठी एक ॲडवाईस, जर का तुम्ही खूप थकले असाल तर आपल्याला स्लोपवरती आपले पाय स्ट्रेट करून उभं राहायचे. म्हणजेच असं, आता हा स्लोप आहे तर त्याच्यावरती पाय असे आणि टाचांवरती उभं राहायचं आहे असं, ज्याच्याने आपल्याला रिलीफ भेटतो आणि आपण कूल डाऊन होतो. तू बोला. तर आता आम्ही फर्स्ट वॉटर ब्रेक घेतला आहे. सगळे इथे छान व्ह्यूमध्ये बसलेत, काही फोटोज काढतोय. खूप छान. वरती आहे. आता वॉटर ब्रेकमध्ये थोडेसे लाडू पण होऊन जातात. हे बघा, तिळगुळचे तीळ लाडू. आणि लाडू हे शरीरासाठी खूप छान आहेत. आत्ताच संक्रांत होऊन गेली आहे तर त्याच्यामुळे लाडू होते ते ट्रेकिंगला घेऊन आलो. पहिला लाडू तुला. सर भरवायचा असतो सर. सर घ्या. श्रुती, एन्जॉय. दिस इज फॉर यू अँड दिस इज माइन. मस्त. अजून वरती चढायचं बाकी आहे थोडं. चलो कम ऑन गुडिया राणी. दिस इज माय गुडिया. ये मम्मी. मम्मीने मुझे हरा दिया क्या? हाँ रोशन सर. आता टॉपला आलोय आपण. तो झेंडा दिसतोय, त्या झेंड्याजवळ गेलो की हाच पांडव लेणीचा टॉप. ये वाला दिखता नहीं है ना. हाच पांडव लेणीचा टॉप. श्रुती, हाच पांडव लेणीचा टॉप. बसायचं नाही. पाणी नाही पाहिजे. आणि सगळ्यात जास्त खुशी की माझी वैभवी आज टॉपला आली पहिल्यांदा. हा चला बसा. आता आपल्याला अफ्रेश घ्यायचं आहे. हे आमचे रोशन सर आहे. हे
हर्बल न्यूट्रिशनचं महत्त्व सांगतील. सांगा सर. हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी एक हेल्थ अँड फिटनेस कोच आहे. श्याम सर आणि आम्ही कंटिन्यू ट्रॅक करत असतो. आत्तापर्यंत आमचे मिनिमम 800 ते 1000 ट्रेक झालेले आहेत. ओके, सो हे ट्रॅक आपण करतो, खूप छान आहे. 20% हा पार्ट असतो आपल्याला की दिवसाचं आपले 1 ते 2 तास आपण वर्कआउट करू शकतो, ट्रेकिंग करू शकतो. पण 80% आपलं त्यात तुमच्या खाण्यापिण्याच्या सवय असतील. तुम्ही दुपारी जेवणात काय घेतात, पाणी किती पितात, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं रेस्ट पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे आपल्या ओव्हरऑल रिझल्टसाठी. तुम्हाला पूर्ण तुमची बॉडी, तुमचं फिजिकल फिटनेस जर चांगलं ठेवायचं असेल, तुमचं रेस्ट, पाणी आणि डाएट खूप इम्पॉर्टंट आहे, आणि त्याच्यावर एक्सरसाइज. पण आज जी आपली लाईफस्टाईल आहे, आपण जे बोलतो की 50 वर्षापूर्वी जे खानपान होतं आज राहिलेलं नाही. दुसरी गोष्ट, आपण बघतो की एका डिशमध्ये काकडी टमाटर सॅलड घेतलं, एका डिशमध्ये तळणमन बिर्याणी घेतलं, आपण तळणमन बिर्याणी खातो. याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो आहे. आजचं वाढतं पोल्युशन, याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो आहे. त्यांनी हळूहळू आपण वेगवेगळ्या डिसेसकडे ओढवलं जातं. जसं आपण बोलतो खूप लोकांना एनर्जीचा प्रॉब्लेम आहे, स्टॅमिनाचा प्रॉब्लेम आहे, आणि देन स्लोली त्यांचं फॅट्स वाढतो ह्या चुकीच्या खाण्यात. फॅट्स सर हे वाढल्यामुळे काय आहे? तुम्ही काढलेलं दिसेल जातं. हे आपलं एनर्जी ड्रिंक अफ्रेश आहे. हे आपण चहाच्या रिप्लेस घेऊ शकतो. चहा आपण फ्रेश राहण्यासाठी घेतो पण राहत नाही. प्लस त्यातून आपण साखर टाकतो, त्याची बॉडीला घातक आहे, आणि 150 कॅलरी टाकतो. हे एनर्जी ड्रिंक आहे. हे दिवसभर फ्रेश ठेवतं, एनर्जेटिक ठेवतं, मेंटल अलर्टनेस वाढवतं, आणि हार्डली याच्यातून 4 ते 8 कॅलरी जातात. हे आता अफ्रेश बनवणं चालू आहे. हे अफ्रेश आहे, मस्त आहे, गरम पाणी. हे आम्ही चहाच्या ऐवजी घेतो. रेडी फॉर युअर अफ्रेश सर. त्याच्यात नका घेऊ, थांबा. आता आपण पांडवलेणीच्या टॉपला आहे, आणि आता आपण खाली जातोय. चला. 1 मिनिट कॅमेरा जातो. दम नाही लागत एवढं बरं. कमी त्याच्यामुळे दम लागला असतो तर म्हणून करू शकतो करते आणि स्वतः उतरायचा प्रयत्न करते. मामी कम ऑन, यू कॅन डू इट. आता आपण आलोय पांडवलेणीच्या शेवटच्या पांडवलेणीजवळ आलोय, आणि पूर्ण डोंगराला असं गोल फिरून वरतून आलोय आपण. कारण तुला फिरायची नाही गाणी सवय लागली.
चला ये. आय थिंक ही सगळ्यात मोठी लेणी आहे. अरे वरती कसं काय जायचं आहे? त्याच तिथूनच वरती जायचं वाटतं किंवा मग डबल हाईट. इथे ही जी मेन लेणी आहे तिथे शिलालेख कोरलेला आहे असा पूर्ण. तर आपण एखाद दिवशी श्री चेतन राजापूरकरांना घेऊन येऊ. त्यांना ही लिपी पण येते आणि त्यांना ह्या लेणींबद्दल माहिती पण खूप आहे. सो पुढच्या ब्लॉगला मी चेतन शेठ बरोबर येणार.